अभिमानातून येतील। यानंतर आपण इतर काही महत्त्वाच्या राज्यातल्या बातम्या बघूयात। राज्यसभेच्या जागेसाठी माजी खासदार हेमंत गोडसे हे इच्छुक असल्याची माहिती सध्या समोर येतेय। 7 जागा आहेत आणि या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे। यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला 1 जागा सुटली आहे, त्यामुळे या जागेसाठी हेमंत गोडसे हे इच्छुक आहेत। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहावं यासाठी गोडसेंचं नाव चर्चेत येत आहे। दरम्यान अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती देखील गोडसेंनी दिली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 15 विधानसभा आहेत आणि त्यापैकी 2 आमदार आहेत आणि बाकी 13 आमदार शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादीचे आहेत। तर निश्चित या ठिकाणी ताकद वाढण्याच्या संदर्भामध्ये शहरामध्ये देखील एखादं नेतृत्व असावं असं सर्वच शिवसैनिकांचं मत आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चित कुठं ना कुठं तो न्याय दिला जाईल असा देखील विश्वास आपल्याला आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा।